भाजपचे राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती होणार हे जवळपास आता निश्चित झाले, कारण एकच अर्ज आलाय। पण या वेळेला विधान परिषदेत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। राम शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले नाही, तर दुसरीकडे राम शिंदेंच्या सभापती पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अप्रत्यक्ष मदत केल्याचं बोललं जातंय। नेमकं काय घडलं आज बघूया, त्याबद्दलचा रिपोर्ट। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळाला। मात्र या संघर्षात भाजपने बाजी मारली आहे। नीलम गोऱ्हे यांच्या सभापती पदासाठी शिवसेना आग्रही होती, मात्र भाजपने सभापती पदासाठी राम शिंदेंना उमेदवारी दिली। राम शिंदेंच्या उमेदवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध करण्याऐवजी अप्रत्यक्ष पाठिंबाच दिला। विरोधकांनी अर्ज दाखल न केल्यानं निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालंय। फॉर्म हा एकमेव माझा आलेला असल्या कारणाने निवडणूक बिनविरोध झालेली, परंतु अधिकृतरित्या महामहिम राज्यपालांचा जे कार्यक्रम होता निवडणुकीचा तो उद्याच्याला डिक्लेअर होणार होता, त्यामुळे आता उद्या डिक्लेअर होणं बाकी आहे। आता निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे। विधान परिषदेचं सभापती पद न मिळाल्यानं शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे, कारण राम शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित होते। मात्र पदांसाठी कोणताही संघर्ष नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी ही चर्चा फेटाळली। आम्ही महायुती म्हणून काम करतोय, कुठलेही पद हे पद मला पाहिजे ते पद देणं पाहिजे, पदांसाठी आमची भांडणं नाही, पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही। नीलम गोऱ्हे यांना सभापती पदापासून दूर ठेवण्यासाठी आणि भाजपच्या राम शिंदेंच्या सभापती पदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला। ज्यांच्या विरोधात अपात्रतेची केस सुरू आहे त्यांची सभापतीपदी निवड कायदेशीर आहे का, हा मुद्दा अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला। त्याचा भाजपच्या राम शिंदेंना फायदा झाल्याचं बोललं जात आहे। सभापती पदासारख्या महत्त्वाच्या पदासाठी महायुतीत संघर्ष पाहायला मिळाला। या संघर्षात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपलाच अप्रत्यक्ष मदत केल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर।